नमस्कार मित्रांनो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी BMCने एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणजेच कार्यकारी सहाय्यक या पदाचे आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क डिस्प्ले केलेले आहेत. तर आपण या व्हिडिओद्वारे काही आपण माहिती करून घेऊयात. हे सूचनापत्र आहे. तुम्ही वाचू शकता. आपण याच्यात टाईम वेस्ट करणार नाही. काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तर BMCने नॉर्मलाईज कसं केलं आहे? तर त्यांनी रिक्रुटमेंट नोटीसमध्ये दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार हे जे पॅरामीटर्स आहे त्याच्या व्हॅल्यूज दिल्या. आपण BMCला मेल केले होते, की हे तुम्ही जो आहे नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे त्याच्या पॅरामीटरनुसार आम्हाला रिझल्ट हवा आहे. त्यानुसार BMCने आपल्या मेलची नोंद घेऊन प्रत्येक म्हणजे पॅरामीटरचे आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहे. हे तुम्ही पॅरामीटर बघू शकता. एम अंडर आय, जे, एम अंडर रेस टू जी आणि बरेच असे पॅरामीटर्स आहे. त्याचं मीनिंग आणि त्याचे व्हॅल्यूज काय तर त्यांनी BMCने दिलेले आहे. हे तुम्ही PDF बघू शकता. आपल्या ग्रुपला PDF ऑलरेडी फॉरवर्ड केलेली आहे. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आत्तापर्यंत कोणत्याच एक्झाममध्ये नॉर्मलायझेशनची एवढी डिटेल दिलेली नाही. आपण BMCला फोर्स करून ही सर्व माहिती काढलेली आहे. प्रत्येक पॅरामीटरचे त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या आहे. शिफ्टचे पण त्यांनी नंबर ऑफ टोटल प्रेझेंट कॅन्डिडेट पर शिफ्ट, मीन व्हॅल्यू पर शिफ्ट, स्टँडर्ड डेव्हिएशन व्हॅल्यू पर शिफ्ट, ॲव्हरेज ऑफ 0.1% टॉपर पर शिफ्ट, सम ऑफ मीन स्टँडर्ड डेव्हिएशन पर शिफ्ट सर्वांची डिटेल्स त्यांनी दिलेली आहे. 2 डिसेंबर 2024 फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट तुम्ही इथे बघू शकता PDFमध्ये. आतापर्यंत कोणत्याच एक्झाममध्ये एवढा आपल्याला डाटा दिलेला नाही आहे. तर BMCने प्रथम एवढं आपल्याला आपण जे मेल केले त्याचं हे फळ आहे. तर त्यांनी एक्झाम्पलद्वारे त्यांनी नॉर्मलायझेशन कसं केलेलं आहे, तर त्यांनी एक्झाम्पल लिहिलेलं आहे. हे बघा, कॅल्क्युलेटिंग नॉर्मलायझेशन स्कोर ऑफ अ कॅल्क्युलेट ऑप्टेन ऑफ 0.105.1546 प्रोरेटेड मार्क्स. प्रोरेटेड मार्क्स म्हणजे मित्रांनो ते तुमचे कॅन्सल झालेले होते. त्याला इक्वल टू 100 करून आणि त्याला पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट करून त्यांनी हे प्रोरेटेड मार्क्स दिले आणि त्याच्यावर त्यांनी नॉर्मलायझेशन केलेलं आहे. हे 2 डिसेंबर 2024 शिफ्ट 2चं नॉर्मलायझेशन कसं झालेलं आहे त्यांनी एक्झाम्पलद्वारे दिलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. हे पॅरामीटर्स आणि त्याच्या व्हॅल्यू आणि आफ्टर 105 चे किती झाले, जो प्रोरेटेड मार्क्स होता त्याचे 98 झाले. म्हणजे इथं जवळजवळ 7 मार्क कमी झालेले आहे. आता त्यांनी एक्झाम्पल 2 मध्ये पण दिले आहे 11 डिसेंबर 2024 शिफ्ट 1 आणि त्याच्यात पण जो फॉर्म्युला आहे मीन स्टँडर्ड डेव्हिएशनचा आणि ते व्हॅल्यूज त्यांनी पुट केलं आहे आणि किती स्कोर होता 105.15चा प्रोरेटेड स्कोर तर झाला आहे 125.75 सर्व कॅल्क्युलेशन करून. म्हणजे जवळ-जवळ 20 मार्क वाढलेले आहे. अशा प्रकारे तुमचा जो काही रॉ स्कोर असेल आणि प्रोरेटेड स्कोर, रॉ स्कोर नाही म्हणता येणार कारण भरपूर काही क्वेश्चन कॅन्सल झाले होते. तर प्रोरेटेड स्कोर असेल तर तुम्ही या फॉर्म्युलामध्ये पुट करून तुमचे नॉर्मलायझेशन मार्क्स योग्य येत आहे का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. एक्झाम्पल 3 मध्ये पण दिलेलं आहे 6 डिसेंबरची पहिली शिफ्ट 2 मार्क होते तर 0 झाले म्हणजे मायनस झाले इज इक्वल टू 0. तुम्ही मित्रांनो तुमचे जे प्रोरेटेड स्कोर असेल ते या फॉर्म्युलामध्ये पुट करून तुम्ही तुमचा नॉर्मलाइज स्कोर काढू शकता. तो योग्य येतो आहे का नाही ते कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर कार्यकारी सहाय्यक सरळ सेवा सन 2024 ऑनलाईन परीक्षेचा निकाल. त्यांनी आपल्याला मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन, प्रोरेटेड स्कोर आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन या प्रकारे सर्व डिटेल माहिती BMCने दिलेली आहे. सर्वांचे स्कोर इथं तुम्ही बघू शकता. जवळ-जवळ नॉर्मलायझेशनमध्ये 35 प्लस नॉर्मलाइज स्कोर झालेले आहे मित्रांनो. विचार करा एवढा डिफरन्स. मी आपले जेवढे लाईव्ह सेशन झालेत तेवढ्या लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं आहे तुम्हाला. ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिली होती. नॉर्मलायझेशन गेम चेंजर ठरणार आहे आणि तो खरंच ठरला. जवळ-जवळ कोणाचे 20 वाढले, कोणाचे 30 वाढले, कोणाचे 35 प्लस वाढले आणि ज्यांची शक्यता नव्हती ते पण आता कॉम्पिटिशनमध्ये आले, मेरिटमध्ये आले आणि ज्यांचे चान्सेस होते ते डाऊनमध्ये गेले. मित्रांनो हे होतच राहणार आहे जोपर्यंत तुम्ही आवाज उठवत नाही. आता एक्झाम्पलमधून बघू शकता बिहारमध्ये खान सरांनी या नॉर्मलायझेशन विषयी खूप मोठा बंड पुकारला होता. त्यात मुलांचा सपोर्ट होता आणि आपल्या महाराष्ट्रात आहे तर कोणी नॉर्मलायझेशनच्या अगेन्स्ट जात नाही. नॉर्मलायझेशन हा एक म्हणजे एक लक फॅक्टर आहे. याच्यावर तुम्ही असा अंधाधुंदी विश्वास ठेवू नाही शकत. तर इथून पुढे येणाऱ्या एक्झाममध्ये नॉर्मलायझेशन बंद करायचं असेल तर तुम्हाला मोठी स्टेप घ्यावं लागेल आणि जसं खान सरनी बिहारमध्ये लीडरशिप केली तसं आपल्या महाराष्ट्रात पण कोणतरी लीडरशिप घ्यायला हवी. यावर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही कमेंटमध्ये तुमचं मत नोंदवू शकता. माझ्याकडनं तुम्हाला जेवढी माहिती द्यायची होती ती दिली. जेवढं गाईड करता येत होतं तेवढं केलं आपल्या लाईव्ह सेशनद्वारे. आता याचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आफ्टर नॉर्मलायझेशन तो आता सर्व डाटा ॲनालिसिस करून आपण जसा मला वेळ भेटेल तसं मी तुम्हाला तो आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवाल. तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जॉइन करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद मित्रांनो.